बाबा नायक। दिनांक 5 रोजी शिंदखेडा शिवसेना तालुक्याच्या वतीने स्वारगेट पुणे येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तालुका प्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली एसटी स्टँड शिंदखेडाची पाहणी केली। परिस्थिती अत्यंत गंभीर होती म्हणून या डेपोचे आगार प्रमुख शिवदे चर्चा केली आणि चर्चेअंती शिवदे यांनी 8 दिवसात डेपोमध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले। यावेळी आंदोलनात रामदास खेरनार, प्रकाश पाटील, खेमराज पवार, भालेराव पवार, राजेंद्र पवार, रत्नाबाई गुरव, सरलाबाई भोई, वच्छलाबाई माळी, गुंताबाई माळी, जगतापराव पाटील, मगन लांडगे, शांतीलाल पाटील, लुका मराठे, तुका बापू वाघ, लताबाई पाटील, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। बोला। जय महाराष्ट्र। हिंदुत्व सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब, या राज्याचे कार्याध्यक्ष, संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, संसद रत्न खासदार, आमचे नेते भाऊसाहेब चौधरी, त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय मनोज भाऊ मोरे, संजय भाऊ वाल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आज जे मागे स्वारगेट पुणे या ठिकाणी जी घटना घडली ही अतिशय निंदनीय घटना आहे। त्याच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक बस स्थानकामध्ये जाऊन त्या ठिकाणचे तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, सर्व शिवसैनिक असतील तथा सर्व मंडळी असेल यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आज आगर शिंदखेडा डेपोचे जे काही आगर प्रमुख आहेत शिवदे साहेब यांच्याशी या ठिकाणी येऊन पाहिल्यानंतर वस्तुस्थिती अतिशय गंभीर होती। या ठिकाणी हिरकणी कक्ष असेल, पाण्याची व्यवस्था असेल, पोलीस चौकी असेल, महिलांची सुरक्षा असेल, या सगळ्याचा बोजोडा उलटला अशा पद्धतीचे या शिंदखेडा डेपोमध्ये आम्हाला परिस्थिती पाहिल्यानंतर, परंतु आम्ही सर्वांनी त्या डेपो मॅनेजर जे आहेत आगर प्रमुख शिंदखेडा शिवदे साहेब यांच्याशी एक सकारात्मक चर्चा करून त्यांनी या ठिकाणी मला लेखी आश्वासन द्यायचं ठरवलं की पुढच्या 8 दिवस मला द्या। या ठिकाणी सुगडी गार्ड असेल, पोलीस चौकी असेल, पाण्याची व्यवस्था असेल, महिला हिरकणी कक्ष असेल, महिलांची सुरक्षा असेल, रात्रीची पोलीस गस्त पेट्रोलिंग असेल, या सगळ्या गोष्टीवर संडासची व्यवस्था, सफाईची व्यवस्था असेल, पाण्याची पिण्याची व्यवस्था असेल, नागरिक महिलांची, ती या ठिकाणी पुढच्या 8 दिवसामध्ये सगळ्या समस्याचं निराकरण होईल। बाबा नायक।